सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वरा. नमो नारायण. आज आपण 27वा अध्याय वाचन करणार, श्रवण करणार आणि त्याचा जो बोध आहे तो समजून घेणार. अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय ते माते आदि जननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये. तुझिया कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुने करी गमन, मुका तोची वाचाळ होई जाण, कृपे करुण तुझिया. ऐका श्रोते एकाग्र चित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकलितार्थ निवेदू. श्लोक. श्री उवाच. समान फलदा देव सर्व मासामलिं लुचः, विशेषोत्तर कथं कस्य तदेतद् वद मे प्रभो. टीका. लक्ष्मी वदे हो देवाधिदेवा, कृपासागरा करुणार्णवा, समान फल व्रत प्रभावा, कैसे निदेवा लाहिजे. विशद कीजे जी पुरुषोत्तमा, तेणे आचरता कर्मा कर्मा, प्राणी पावती मोक्षधामा, होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण करा श्रवण हो. श्लोक. नारायण उवाच. समान फलदा देवी सर्वे मासाधिमासका, विशेष फलदा योत्ये माघ वैशाख कार्तिका. टीका. ऐका सुंदरिये पाही, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तमही, प्रकार वेगळा पै. विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे 3, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेषून मलमासी. येथे कीजे स्नान दान विधी, विप्रभोजन यथाविधी, होम हवन जप सिद्धी, तरी सर्व सिद्धी पावे तो. भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्त्या दीजे दान, त्रय त्रिणी दशक अपूप अन्न, घृता सहित अर्पावे. यावरही जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्यही केले. ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित, तै संपूर्ण फल होय प्राप्त, जाण सत्यवरानने. संपूर्ण फल समानता, प्राप्त होय कैसे नियाता, तरी यदर्थी ऐके तत्वता, इतिहास शुभानने. पूर्वीकृत युगाच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई,
तेची श्रवण करवू ये समय तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे नृपवर असे भूपती राज्यधर. धर्म पारंगत अति तत्पर दानशूर प्रतापी. सर्वधर्मी पारंगत पाही हरिभजनी झिजे देही. कथा पुराणे काल कर्मी सर्वही नीती न्याय चालवी राजधर्म. सत्पात्रे विन्मुख नव्हे कदा कधीही न प्रवर्ते वादविवादा. हरिस्मरणी रत सदा विप्रसेवा आदरेसी. भार्यातयाची सुंदर पतिव्रता सुष्टमती नामे तत्वता. परमप्रीती उभयता सदा सादरता पती सेवे. तव पातला मलमास उभयता आचरती व्रतास. विप्रभोजनी अति हव्यास दिवसेंदिवस वृद्धिंगत. दान धर्म नित्य करीती उणे न पवे कवणे रीती. प्रातस्नाने उभयता सारिती आणि मौन्ये सारिती नक्ता ते. ऐसे व्रत शास्त्राधारे आचरती उभयता वधूवरे. तव अंगिरा ऋषी तपी थोरे राजदर्शना पातला. दृष्टी देखता तपोराशी उल्हास परम नृपाशी. देऊनिया निज आसनासी भूतळ वटासी बैसे रावे. मग आणून पूजेचा प्रकार उभयता पूजिते झाले मुनेश्वर. परमहर्षे निर्भर नृपवर करी सोपस्कार पूजेचा. ऐसी पूजा करिता तेच क्षणी वस्त्रे अलंकार अर्चिला मुनी. परमहर्षयुक्त अंगिरा मुनी आतिथ्य पाहुनी नृपाचे. मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखिला भूपती. व्रत आचरता उभयती झाला माते आनंदू. उत्तम आसनी बसविले आम्हा भूमिशाही तू नृपोत्तमा. ऐसा तुझा धार्मिक महात्मा न देखिला अद्यापी. विप्राते दिधले अग्रहार वापी कूप सरोवरे अपार. कीर्ती तुझी नृपवरा थोर भूधरा आगळी. ऐसी स्तुती वादे मुनीची प्रशंसा ऐकता नृपाची. उद्विग्नता नाही गेली मनाची बोले काही नृपवर. तव दर्शने धन्य झालो आजी सकळ तीर्थे तव चरण सरोजी. भाग्याते पार नाही आजी कृत्यकृत्य सहजी मज केले. द्विज सेवे ऐसे नाही देख साधन दुजे आणिक. सदा सेवावे चरणोदक पावन होती सर्वही. तुमची या आशीर्वादे करुण सकळ संपत्ती लाधली पूर्ण. ऐसे तुमचे महिमान केले पावन मज लागी. न पाचारिता आले ती अवलोकिली सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी युवती मानी तृप्ती मी सर्व तेणे. ऐसा स्तुतिवाद एकमकाते वाकपुष्पे संतोषविती तेथे. तव बोलता झाला नृपनाथ मुनिवरा ते काळी. म्हणे स्वामिया ऐकावे जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेची कथितो सुशोभनाम भावे तथास्तु या भावे बोल मुनी. आम्ही उभयता आचरू व्रतास मल महात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखिले अस तेची परियेसी मुनिराया. श्लोक. अधिमासे पुरा वैश्यो नाम्ना वीर इति श्रुतः. कुमार्ग निरतो नित्यं सर्वलोकहिते रतः. टीका. माझी या नगरा माझी एक वैश्य नांदतसे देख. वीर ऐसे त्याचे नामांक परमहिंसक चांडाळ तो. चौरकर्म करुणी जाण पश्वादी आणि गोधन. तयाचा विक्रय करुण तेण धनही हरिती विप्राचे. जीवमात्रांचा वध करी प्राणिया ते जीवे मारी. वेश्यारत अहोरात्री ऐसा दुराचारी कृतघ्न. निष्ठुर भाषणी अनृत वचनी पापाचे भय न धरी मनी. ऐसा तो वर्तत असता जनी झाली परी ते ऐका. ऐसा तो परम कृतघ्न स्त्री सहित सेविले अरण्य. सहकुटुंब सिंहंसा धर्म आचरून उदर पोषण चालविती. सदा मार्ग रोखून जाण हरितसे पांतस्थाचे धन. वस्त्रे आणिक प्रावरण हरून नग्न सोडितसे. ऐसे असता एके अवसरी तृषाक्रांत वीर अंतरी. उदक धुंडिता हिंसा करी तव देखिले नेत्री अपूर्व.
एक देवालय अतिजीर्ण, श्री विष्णू दैवत असे जाण, देखता झाला दुरून हर्षयुक्त निजमनी. सभोवते वृक्ष घनदाट, केळी नारळी आचट, आम्र निंबोनी आणि कवठ, देखता थाट मन भुले. नाना पुष्पांची या जाती, तेथे बिल्वादी वृक्ष शोभती. जाई जुई आणि मालती, केतकी डोलती फुलभारे. येथे चातके मयोरे बदक, चक्रवाकादी कोकिळांक, नाना जातीचे पक्षी अनेक, विचरती देखते ठाई. ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवरी उदक अमृत समान. वीरेश्वरे नैनी देखून, गेला धावून सरोवर तीरा. कांते सहित जलपान करुनी, क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी. तो तेथे आमची राजपत्नी, दर्शना लागुनी गेलीसे. करुनिया देव दर्शन, नैनी सभोवते निरखत सेवन. तव तेथे स्त्री पुरुष दोघे जण, बैसले श्रमोन एकांती. तव ते वीर बाहूची भार्या, येऊन लागतसे पाया. स्वदुःख वार्ता निवोदुनिया, रुदित शब्दे करुनी. म्हणे बाई जन्मवरी, भ्रताराचे सौख्य नाही तिळवरी. हा तव कृतघ्न दुराचारी, परमहत्यारी निर्दय. याचिया संगती करून, नेणे काही पुण्याचरण. दान तप न घडे जाण, पापाचे न सर्वदा. नेणो जन्म पंक्ती अनंत, नेणो सार्थक न घडे देहांत. पुढे यमयातना बहुत, न दिसे प्रांत मज काही. ऐसी नाना परी करुणा, भाकिती झाली वीर अंगणा. कृपेने द्रवली ते शुभानना, राजांगणा ते वेळी. मग उठवनिया लवलाही, नृपाचरणी ठेविले डोई. म्हणे महाराजा विनंती परिसावी, ही उभयता अति दुःखी. तरी या ते कवण उपावो, स्वामी कृपा करुणे निवेदाहो. अति उत्तम नरदेव पहाहो, केवी गती पुढारी पै. पूर्व कर्माद्भुत हे दोघे, हिंसा धर्म आचरती अंगे. पुण्य संस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे कैसेनी. याते पाहून हृदयी, दया उपजली माझे जीवी. तरी कृपा करुणे उपदेशावी, पावे पदवी सायुज्या. ऐकून उभयांताचे वचन, मग मी उभयता ते आश्वासन. फळे बक्षविली तया लागून, उपाय जाण सांगितला. सहजरीती बोलिलो त्या ते, प्राप्त झाल्या मलमासाते. तरी सांगतो जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारे. श्लोक. अंतकालेच संप्राप्ते, यन्नाम विवेशण गृहण. प्रयांती विष्णू सालोक्यम, पूर्व पुण्य प्रभावता. टीका. अंतकाळी जयाते घडे विष्णू स्मरण, तयाने अन्य सेवा न लगे करणे. पापी हो का सज्ञान अज्ञान, जाय उद्धरण तात्काळी. तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष, मनी धरुणी हव्यास. नित्यानित्य विशेषाविशेष, नाम घोष पै करावा. नित्य प्रातः काळी उठोन, देवळी की जेड सडा संमार्जन. नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे. ऐसे त्या ते स्वये निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले. मग आचरू लागले तैसेची उभयता. नित्य सडा संमार्जन करीती, सरोवरी स्नाने कर सारती. अष्टप्रहर भजन करती, न सोडिती दिनरजनी. नित्य होता माध्यान्ह काळ, मिळवुनी आणिता ती फळ. देवा ते अर्पुन सकळ, शेष भक्ती उभयता. ऐसे क्रमिता भावार्थे, स्वामिया नवल वर्तले तेथे. कृपाळू झाला रमानाथ, परम भावार्थ जाणून. मलमास होता संपूर्ण, तववरी केले आचरण. प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विंदान ते ऐका. सहजी झाले प्रातस्नान, सर्वही पर्वणी साधली तेण. व्यतिपात पौर्णिमा जाण, द्वादशी अमास्या ते. कवण पर्वणी कवणे ठाई, हे तो तयाचे ठाऊकच नाही. परी कृपाळू तो शेषशाही, केली नवाई ते ऐका. सहजी घडले तया उपोषण, करिता वनफळाते भक्षण. जिव्हा रंगली नामे करून, झाले दहन पापाचे. सप्तजन्मांचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप. करुण उभयता दिव्य रूप, निज स्वरूपी ठेविले. एवढे नाम महिमान आगळे, महापापिये उद्धरिले. स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथले स्वामिया.
ऐसे इतिहासा लागून अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण तेणे नारायण कृपा करी पुन्हा राये ऋषी अर्चिला नमस्कारोनी बोळविला राये संपादन व्रताला केले उद्यापनाला विधेने मग तो पत्नी सहित भूप विष्णुलोकी राहिला सुखरूप इतिहास हा अपरूप स्वय निवेदी नारायण श्लोक लभते भगवतं भक्तिं भुक्तिमुक्तिं प्रदायिनी मुहूर्ते वा मुहूर्त अर्ध्यं तिष्ठेद्धरी मंदिरे टीका ऐसी भगवत भक्ती करिता विष्णुलोका पावली उभयता या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता हृदय अनंत आठविजे पाहतो वीर आणि पत्नी काय साधन केले त्यांनी सहजी सहज सम्मार्जनी नेले उद्धरणी भगवंते या लागी भावार्थे करुण वश्य राहो जनार्दन सुखेल तुमची यमयातन सत्यमाना वचनाते ऐसा संवाद लक्ष्मीनारायणी तोची विस्तारला श्रोतियान करणी जोडून या बद्ध पाणी अनुसरादिने आमिनी पै इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तम विशंत्यतमोध्याय रसाळ इति सप्तम विशंत्यतमोध्याय 27वा अध्याय आपण ऐकला. इथे फार महत्त्वाचा संवाद आहे की मलमास आता संपत आला, पुरुषोत्तम मास आता संपत आला, पण एखाद्याला हे व्रत करायची जर आज त्यानं जर हा 27वा अध्याय ऐकला किंवा आत्ता त्याच्या कानी हे जर का पुरुषोत्तम मासाचं महत्त्व कळलं, दानाचं महत्त्व कळलं, विप्रपूजनेचं महत्त्व कळलं किंवा विप्रभोजनाचं महत्त्व जर कळलं तर त्याला मोठा प्रश्न पडेल की 3 वर्षानंतर आता हा पुरुषोत्तम मास येईल, तर तोपर्यंत मी काय करायला पाहिजे. आणि इथे जसं ह्या पुरुषोत्तम मासामध्ये सांगितलंय की पहाटे स्नान करावं, यथाशक्ती दान करावं, विप्रभोजन करावं, होम करावा, जप करावा, विप्रपूजन करावं, 33 अनारसे घृतासहित द्यावे आणि महिनाभर नाही तर कमीत कमी मग 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवस तरी तो करावा. इथे प्रश्न विचारला गेला की जर पुरुषोत्तम मासाची आठवण राहिली नाही किंवा पुरुषोत्तम मास आता निघून जाईल, आजची एकादशी म्हणजे आपण एकादशीच्या दिवशी बोलतो, आता राहिले 4 दिवस, 4 दिवसामध्ये व्रताची मनाची त्याची ती अवस्था झाली पाहिजे की मी व्रत करू शकेन म्हणून. शारीरिक एक क्षमता पाहिजे, थोडीशी तयारी पाहिजे व्रत करायला. तर प्रश्न विचारला गेला की संपूर्ण मल मासाचं पुण्य जे आहे ते मला कोणत्या इतर दिवशी केलं तर मला प्राप्त होईल. तर इथे सांगतात आहे की वैशाख महिन्याची पौर्णिमा, कार्तिक महिन्याची पौर्णिमा आणि माघ महिन्याची पौर्णिमा. वैशाख तर निघून गेला आता, म्हणजे आपल्या हाती 2च पौर्णिमा आहेत, कार्तिक पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा. या दिवशी पहाटे स्नान करावं, यथाशक्ती विप्रपूजन, विप्रभोजन, दान आणि होम करून त्याला 33 अपूप वस्त्र म्हणजे अपूप अन्न द्यावं घृतासहित. वेगळे पदार्थ असू शकतात अनारसे व्यतिरिक्त, हे द्यावे ह्या पौर्णिमेला कोणत्याही, म्हणजे मग ते संपूर्ण पुरुषोत्तम मासाचं जे पुण्य आहे ते पदरी पडतं. मग आता असं कोणी अनुभवलं होतं का किंवा असं काही सांगितलं गेलं होतं का किंवा असा काही वेगळा दृष्टांत आहे की ज्याला पौर्णिमाही माहीत नाही, ज्याला महिनेही माहीत नाही, ज्याला पुरुषोत्तमही मास माहीत नाही, ज्याला काहीच माहीत नाही, असं कोणी तरुण जाऊ शकतो का. तर ह्या अध्यायामध्ये सांगितलं की भाव जर असेल तर काहीच माहीत नसलं, जसं जे आपण पाहिलं आहे की पौर्णिमा पाहिजे, अमावस्या पाहिजे, द्वादशी पाहिजे, व्यतिपात योग पाहिजे किंवा वैधृती योग पाहिजे, हे जर काहीच नसेल तर मलमासाचे एकादशीपासून अमावस्येपर्यंतचे दिवस पाहिजे, मधली तरी पौर्णिमा तरी पाहिजे. पण ज्याला काहीच माहीत नसेल तर
भाव जर असेल तर ते त्या व्यक्तीला संपूर्ण पापातून मुक्ती मिळून त्याला मोक्ष मिळतो. मग हा संवाद इथे अंगिरा ऋषी आणि सुशर्मा राजा या दोघांच्या मध्ये हा झालेला आहे की एक सुशर्मा नावाचा राजा होता आणि त्याची सुष्टमती राणी होती. आणि हे दोघं जण अतिशय भाविक होते. देवपूजा, देवार्चन, पहाटे स्नान, संध्या आणि होम हवन, विप्र भोजन, अतिथी भोजन, दान धर्म हे सगळं व्यवस्थिशीर पाळायचे हे दोघं जण. त्यांच्या राज्यामध्ये कोणीच असं नाराज नव्हतं. आणि हे दोघंही अगदी त्या परमात्म्याची सेवा मनापासून करायचे. सगळं व्यवस्थिशीर आनंदात ते चाललेलं होतं त्यांचं. अशा वेळेस एकाच वेळेस अचानकच अंगिरा ऋषी त्यांच्या राज्यात आले. अंगिरा ऋषी आल्यानंतर राजाने त्यांना अगदी श्रद्धापूर्वक म्हणून त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर आपल्या आसनी त्यांना बसवलं आणि स्वतः राजा जमिनीवर बसला. मागच्याच अध्यायात आपण पाहिलं की प्रत्येकाने आपला धर्म पाळावा. सेवक असेल तर सेवक धर्म, राजा असेल तर राजधर्म, स्वामी असेल तर स्वामी धर्म. आपण काल चर्चा सगळी पाहिली. राजधर्म असूनही राजाचं काम असं होतं की विप्र जेव्हा येतो, विद्या प्रचुर, एखादा विद्वान ऋषी येतो तर त्याला उच्चासन द्यावं आणि उच्चासन दिल्यानंतर आपण त्याच्या पायाशी जमिनीवर बसावं. ही झाली भक्ती. जसं हनुमंत रामस्वरूप झाले पण रामाच्या सनिध्य कधीच नाही बसले, पायाजवळच ते बसले. श्रेष्ठ ऋषींच्या, श्रेष्ठ मुनींच्या, श्रेष्ठ सद्गुरूंच्या त्यांच्या जवळ जोपर्यंत ते आज्ञा करत नाहीत काही विशिष्ट परिस्थितीनुसार. आता त्या काळात सगळे आश्रम होते, राजवाडे होते मोठे मोठे, तर त्यावेळेस ठीक होतं की राजाच्या पायाजवळ बसणे. आता काही भाविकांची, साधकांची छोटी घरं असतील तर सद्गुरू स्वतःहूनच म्हणतात की इथे जरा एकाच आसनावरती आपण बसू, एकाच सतरंजीवर बसू, एकाच पलंगावरती बसू. तर ती परिस्थितीनुसार ती आज्ञा पाळणं गोष्ट वेगळी, पण स्वतःच्या गुरूंच्या, त्या परमात्म्याच्या पायाजवळ बसावं, त्यांच्या शेजारी बसू नये. हा सुशर्मा राजा तसा त्या अंगिरा ऋषींच्या पायाजवळ बसला. त्यांनी पूजा केली, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना भोजन दिलं, त्यांना अलंकार वस्त्र दिले आणि त्यांना तृप्त केलं. तृप्त केल्याच्यानंतर अंगिरा ऋषी पण म्हणाले की अरे तुझ्यासारखा राजा तर मी पाहिलाच नाही. इतका तू श्रेष्ठ राजा असूनही किती भाविक आहे आणि कितीही तू विप्र सेवनामध्ये, ऋषींच्या सेवनामध्ये तू किती नम्र आहेस, मला पाहून खूप आनंद झाला. मग ह्या आनंदामध्येच तर हा नृप म्हणजे सुशर्मा राजा म्हणतो की ही सगळी आपली कृपा आहे आणि आपल्या कृपेमुळे आम्ही सुखी आहोत. पण त्या संभाषणामधून एकमेकांना ते स्तुती सुमने देतात आहेत. इथे वादविवाद झालेला नाही आहे, संवादही झाला, पण तो कसा झाला की एकमेकावरती स्तुती सुमने उधळली गेली, सगळे मधुर शब्द वापरले होते. अंगिरा ऋषींनी पण तसेच वापरले. नृपराजाचं तर विचारायलाच नको. ह्या सुसंवादामधूनच एक कथानक बाहेर पडलं, ते आपल्या महत्त्वाचं आहे. तर त्या अंगिरा ऋषींना हे सुशर्मा राजा सांगत होते की भगवान, माझ्या राज्यामध्ये एक वीर नावाचा वैश्य आहे, तर तो अतिशय दुष्ट आहे, तो दुराचारी आहे, तो कृतज्ञ आहे, तो निष्ठुर आहे, तो अनृत भाषण करणार आहे. अनृत म्हणजे सतत खोटे भाषण करणार आहे, तो चौर्यकर्म करणार आहे, तो विप्रधन हिरावून नेणार आहे, तो वेश्यागमन करणार आहे, तो प्राण्यांची हत्या करणार आहे, तो लुटारू पण आहे आणि वाटमारी करत असताना तो लुटून त्या व्यक्तीला नग्न करून सोडतो आणि मग त्याच्याकडचं सगळं धन लुटून घेणारा असा तो माझ्याकडे वीर नावाचा वैश्य माझ्या राज्यात राहत होता. एक दिवशी तो वाटमारी करताना ह्या दुष्टकर्म करण्यासाठी स्वतःच्या पत्नीला घेऊन तो जंगलात गेला. जंगलात गेल्याच्यानंतर तिथे त्याला
शिकार मिळाली नाही मिळाली तो भाग, त्याला तिथे तहान लागली. तहान लागल्यानंतर तो शोध घेत होता पाण्याचा की मला पाणी कुठे मिळेल. शोधता शोधता त्याला एक मंदिर दिसलं जुनं. त्या मंदिराच्या भोवतीस एक छान सरोवर होतं आणि तिथे वेगळे वेगळी वृक्ष होती, सुंदर परिसर होता, फुलं होती, पक्षी होते, प्राणी होते आणि अगदी निसर्गरम्य ते ठिकाण होतं. ते पाहून तो प्रसन्न झाला, आनंदी झाला वैश्य आणि त्या सरोवरात त्याने तिथे जलप्राशन केलं. मंदिरात जाऊन पाहिलं तर तिथे ते एक विष्णूची मूर्ती होती, विष्णूचं ते मंदिर होतं आणि तिथे तो थांबला. थांबला म्हटल्यानंतर त्याच वेळेस योगायोग कसे असतात बघा. ज्यावेळेस एखाद्या जीवाचा उद्धार व्हायची वेळ येते तर तेव्हा अशी वेळ येते. आता हा चौर्य कर्म करणारा हा जंगलात आहे, जिथे कोणी ते तिथे जात नाही. कारण तिथेच त्यांनी या कथानकामध्येच आलं ना की तो वाटमारी करण्यासाठी तिथे जात होता. म्हणजे तिथे लोकांचा वावर नव्हता, अशा ठिकाणी तो जाऊन बसला आणि नेमकं त्याच वेळेस त्याच ठिकाणी त्या विष्णूचं दर्शन घेण्याची इच्छा या सृष्टमतीला झाली. आता सृष्टमती राणी तिच्या पतीसोबत त्या दर्शनाला गेली. त्यांचं ते काही साधं जाणं नसेलच ना, लवाजमा घेऊन जात असतील ते. तिथे गेले दर्शनाला, विष्णूचं दर्शन घेतलं. विष्णूचं दर्शन घेतल्यानंतर सृष्टमतीच्या जवळ या वीर वैश्याची पत्नी आली आणि नमस्कार करून म्हणाली की मला पती सौख्य नाही. हा सगळं चौर्य कर्म करणारा, वाटमारी करणारा, विप्रधन लुटणारा हा अतिशय पापी व्यक्ती माझ्या नशिबी आलेला आहे. आम्हाला हे सगळं पापकर्मच करावं लागतं, पुण्य आमच्याकडनं काहीच घडलेलं नाही आहे. मग आम्ही काय करावं, आम्हाला एखादा मार्ग सांगा. छोट्या छोट्या बाबींमधून सुद्धा किती आहे की मागच्या अध्यायामध्ये ती प्रधानाची पत्नी जेव्हा राजाच्या पत्नीला सांगत होती तेव्हा त्या राजाच्या पत्नीने तिला ओढून दिलं आणि तिच्या व्रताची टिंगल केली, चेष्टा केली आणि सांगितलं की जे दरिद्री लोक असतात तेच व्रत करतात, आमच्यासारख्याला व्रत करायची गरज नाही आहे. या ठिकाणी ह्या अध्यायामध्ये की ती वीर वैश्याची पत्नी सांगते की विचारते राणीला की मला एखादं व्रत सांग. आणि ही सुहृदयी राणी स्वतःहून सांगत नाही, ती राजाजवळ जाते, राजाला नमस्कार करते आणि म्हणते की यांना तुम्ही काहीतरी सांगा. प्रत्येकजण त्याचा धर्म पाळतोय बघा. जेव्हा अंगिरा ऋषी आले तेव्हा राजाने राजधर्म पाळला. हे दोघं जण जेव्हा दर्शनाला आले आणि हा प्रसंग घडला तेव्हा राणीने स्वतःचा धर्म पाळला. पतीला तिनं विनंती केली की यांना काहीतरी तुम्ही सांगा, कारण असं सांगण्याचं राजाला अधिकार असतो, प्रजेला नाही. आणि राजाची पत्नी जरी असेल तरी ती प्रजेमध्ये मोडते. त्यामुळे आपणही ही बाब लक्षात ठेवायला हवी की आपल्या घरातलं श्रेष्ठ कोण आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ कोण आहे त्यालाच अधिकार असतो अशा गोष्टी बोलायचा. जेव्हा काही सल्ला द्यायचा किंवा काही मौल्यवान बाबतीवरती चर्चा करायची आहे किंवा एखाद्या विशिष्ट घटनेवरती चर्चा करायची आहे तर त्या ज्येष्ठाला माहीत पाहिजे. हा साधा नियम आहे आणि त्याचाच मुखातून हे सोडवल्याच्या नंतर मग बाकीचे ज्या काही गोष्टी असतील तर त्यामधून आपली सुटका होते आणि त्याचा दोष आपल्याला लागत नाही. आता सुशर्मा हा राजा होता तर याला मोठा प्रश्न पडला की यांना मी काय सांगू. अशा वेळेस अचानक माणूस काय सांगतो, जे तो जगतो, जे तो जसं आचरण करतो त्या पद्धतीनेच तो त्याला सांगतो. आता हा राजा जरी असेल तरी हा पहाटे स्नान करायचा, देवपूजा करायचा, शक्य तितकं दानधर्म करायचा, उपास करायचा वगैरे. याने सहज त्याला तसं सांगितलं की अरे बाळा, म्हणजे माणसा की तू आता असं कर, आता उद्यापासून म्हणे इथे पुरुषोत्तम मास सुरू होईल, तू इथे मंदिरातच राहा, तुम्ही दोघं मिळून हे मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवत जा, इथे सडा टाकत जा, सरोवरात स्नान करून येत जा, देवाला फुलं वाहा, त्यांच्याजवळ जे उपलब्ध आहे इथली फळं खाऊन राहा, इथलंच पाणी पिऊन राहा आणि कायम तुम्ही तो नाम जप करत राहा विष्णूचा. भजन करा, कीर्तन करा, जागरण करा, नामस्मरण करा. हे त्याने सांगितलं त्यांना.
आता जर तुला काही झालं नाही तर मुहूर्त, अर्धा मुहूर्त तरी का होईना तू हे करत जा. आता मुहूर्त म्हणजे किती? आपण मुहूर्त आपल्याला फक्त लग्नाचाच माहिती असतो. लग्न आहे, मौंज आहे, तर आपल्याला मुहूर्त कितीचा आहे. त्या मुहूर्ताच्या पाठीमागेही खूप मोठं गणित आहे, हे आपल्याला माहीत नसतं. हा मुहूर्त जो आहे तर हा साधारणपणे 48 मिनिटाचा हा मुहूर्त असतो. की एक मुहूर्त 12 वाजून इतक्या मिनिटांनी मुहूर्त आहे, तर ते 48 मिनिट जे आहेत मुहूर्ताचे, तर ते खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यावेळेस त्या मुहूर्तावरती काढून दिलेल्या मुहूर्तावरती आपले पूर्वज जे आहेत पितृरूपातले ते तिथे आशीर्वाद द्यायला हजर असतात. त्या मुहूर्तावरती एखाद्याचा विवाह 12 वाजून 10 मिनिटाचा आहे, तर 12 वाजून 10 मिनिटापासून त्या विवाहासाठी आधीचे म्हणजे 12:10 पासून त्यांना 48 मिनिट तिथे परवानगी असते येण्याची. एक मुहूर्त ते असतात. म्हणजे 12:10चं जर मुहूर्त आहे तर 12:58 पर्यंत ते तिथे थांबतील. मग आपल्याकडे विवाह वेळेवर होतात का, हा संशोधनाचा विषय. मग ते पितर येऊन तिथे जात असतील परत, मग ना आशीर्वाद झाला, ना त्यांची भोजनातून तृप्तता झाली, ना काही झालं. म्हणून सगळे पुढचे बिकट प्रश्न निर्माण होतात. मुहूर्त काढताना यानंतर जे कोणी आता हे चर्चेत भाग घेत असतील त्यांनी त्यांच्या भावी पिढीसाठी लक्षात ठेवा, की मुहूर्त हा एवढाच असतो, ते 48 मिनिट. आणि इथे राजा सांगतोय की तुला जर मुहूर्तभर जर जमलं नाही तर तू अर्धा मुहूर्त देवाचं नामस्मरण कर. मग अर्धा मुहूर्त म्हणजे 24 मिनिट. 24 मिनिटांचं गणित काय? हे 24 मिनिटाचं गणित असं आहे की आपला देह हा 24 तत्वांपासून बनलेला आहे. पंचमहाभूत, 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा, म्हणजे झाले 20. त्याच्यानंतर 3 गुण, तमगुण, रजगुण, सत्वगुण आणि 1 मन, असं 24 तत्वांचा आपला देह बनतो. म्हणून मग कमीत कमी या 24 तत्वापासून बनलेल्या देहासाठी प्रत्येक तत्वाला एक वेळेस जरी नाव घ्यायचं, म्हणून 24 नावाला खूप महत्त्व आहे. 24 वेळा जप करण्याला महत्त्व आहे. पूजा करताना सुद्धा विष्णूंचे 24च नावं घेतलं जातात आणि 24 वेळाच जप सांगितलेलं असतं. किंवा 24 वेळा तुम्ही प्राणायाम करा, 24 वेळा तुम्ही जप करा, 24 वेळा नमस्कार करा. तर हे 24चं गणित जे आहे ते हे 5 पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा, 3 गुण आणि 1 मन, हे देहासाठी. याच्यावरती 16 संस्कार केले जातात. मग हे 24 आणि ते 16 असे 40 होतात. आणि 40 झाल्याच्यानंतर मग हनुमान चालिसा, देवी चालिसा, दुर्गा चालिसा, राम चालिसा, हे ते त्यासाठी की 16 संस्कारही या देहावरती झाले असतील नसतील माहीत नाही. म्हणजे 15 तर असतं, 16 तर नंतर होतो, जो आपल्याला माहीत नसतो केला गेला आहे की नाही. तर अशा तऱ्हेनं हा अर्धा मुहूर्ताचा आहे. म्हणजे आपण कोणताही नामजप आपला जर वेळेवर होत नसेल तर कमीत कमी 24 वेळा तरी तो जप केला पाहिजे. थोडंसं कधी कधी बोलताना आपली गाडी रुळाच्या खाली जाते, मूळ पदावरती परत येऊन, की त्या वैश्याला जेव्हा राजाने सांगितलं की तू एक मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त तू हे नामस्मरण करत राहा, आणि अशा तऱ्हेने त्याला सगळा उपदेश केला. त्यांनीही तो उपदेश स्वीकारला. नंतर राजा आणि त्याची पत्नी तिथून निघून गेले आणि हे वैश्य आणि त्याची पत्नी तिथे राहिले. त्यानंतर ते पहाटे स्नान करायचे सरोवरात, सडा सांबारचे मंदिर स्वच्छ ठेवायचे, तिथली फुलं आणून देवांची पूजा करायचे आणि तिथलीच फळं खायचे. आणि फळं खाल्ल्याच्यानंतर मग ते नाम जप करत बसायचे, कारण दुसरं काहीच कामच नव्हतं. ह्या तऱ्हेने काय झालं की फलाहार त्यांनी 30 दिवस केला. 30 दिवस त्यांचा उपवास झाला. आणि ज्यावेळेस आपण एक प्रकारचं अन्न साधारणपणे 7 किंवा 9 दिवस जर खाल्लं तर तो देह शुद्ध व्हायला सुरुवात होते. म्हणून आपल्याकडे देवीचे 9 दिवसाचे उपवास, गणपतीचे 10 दिवसाचे उपवास, हे त्या कोणतंही नवरात्र असेल तर 9 दिवसाचं नवरात्र किंवा 7 दिवसांचं 6 दिवसांचं, तर त्या दिवसामध्ये एकच प्रकारचं अन्न खाल्लं जातं. एक तर शक्यतो उपवास सांगितला आहे किंवा एक विशिष्ट अन्न सांगितलेलं आहे की ते
तेवढंच खावं, भाजी पोळी. तर भाजी पण विशिष्टच कोणती, किंवा जे असेल फळ ते. ह्या वैश्याच्या नशिबी अशी होती की त्याला ते फक्त फळच मिळाले, आणि फळं खाऊन त्याचं शरीर जे आहे, त्या शरीर वृत्ती जी आहे त्या वृत्ती बदलायला अन्न हे कारणीभूत असतं. आपण काय खातो, किती खातो, कसं खातो आणि कुठे खातो, कोणाबरोबर खातो, कोणासमोर खातो, ह्या सगळ्या त्याच्यावरती आपले वृत्ती बदलत जातात, आपले विचार बदलतात. इथे त्यांचा काही प्रश्नच नव्हता. वेगळं वेगळं काही असं चमचमीत पदार्थ नव्हते, त्याच्यामुळे विचार त्यांचे विस्कळीत व्हायला काही वावच नव्हता. फळं होते तर फळं नेहमी निसर्गातले हे शुद्ध फळ असतं, कंदमुळं शुद्ध असतात, त्याच्यामुळे यांचे विचार शुद्ध झाले. विचार शुद्ध झाल्यामुळे यांचं कर्म शुद्ध झालं, आणि कर्म शुद्ध झाल्यानंतर त्यांचं आपोआपच मग वाणीवरती प्रभाव कसा पडला. परमेश्वराचं नाव घेतल्याच्या नंतर आधीच हे विशिष्ट प्रकारचा आहार, आणि त्यात ती वाणी. तर तप केल्याने त्यांचं शरीर शुद्धी झाली, आणि जप केल्याने त्यांची वाणी शुद्ध झाली. अशा तऱ्हेनं, आणि ते भगवान विष्णूची तिथी ते पूजा करत होते. आधीच पुरुषोत्तम मास, त्यात विष्णूची पूजा, त्यात अशा प्रकारे जसा मलमास संपला त्या दिवशी त्यांना विमान घ्यायला आलं, आणि ते विमानातून बसून इथून निघून गेले. राजाने हे अंगिरा ऋषीला सांगितलं सगळं, की मी हे नवल पाहिलं होतं अंगिरा ऋषी, ते याचं काय कारण होतं. अंगिरा ऋषी म्हणतात आहे की जर तुमचा भाव असेल तर नारायण पावतो, अंगिरा ऋषींचं म्हणणं आहे. आणि हे सगळं संवाद कोण कोणाला सांगत आहे, हे नारायण लक्ष्मीला सांगतात आहे, की भाव जर असेल तर नारायण पावतो. आपल्याजवळ वेगळी दानांची ऐपत नसेल तर, क्षमता नसेल तर, उपलब्धता नसेल तरीही नारायण पावतो. फक्त भाव पाहिजे, आणि उपरती केलेल्या कर्माची, पापाची उपरती आणि प्रायश्चित्त व्हायला हवं. पापांची, जे त्यांनी पाप केलं तर त्याची त्यांना उपरती झाली, प्रायश्चित्त त्यांनी घेतलं, आणि भाव इतका शुद्ध होता की ते तिथे ते तरुण गेलेले आहेत. आणि राजाच्या आणि राणीच्या संगतीत काही काळ ते आले, आणि संगतीमुळे त्यांच्या वृत्तीमध्ये तसा तो बदल घडला. म्हणजे संगतीमुळे वृत्तीत बदल होतो, आहारावरती बदल होतो, आहारामुळे वाचेवरती प्रभाव होतो, आणि वाचा ही नामस्मरणाला लागल्यामुळे मग वाचा शुद्धी झाली. त्याच्यानंतर त्यांना ते विमान घ्यायला, म्हणजे मुक्ती मिळाली. मग हे अध्याय जेव्हा आपण ऐकतो तर त्यावेळेस असं मनात आणू नका की आता मी इतकं दान काय करू, कारण दानाची यादी मोठी होती, विप्रभोजनाची यादी मोठी होती, गोदानापर्यंत होतं, सुवर्णदानापर्यंत होतं. जीव दडपून जाऊ देऊ नका. इतकं सोपं करून नारायण सांगितलं आहे की कोणत्याही दिवशी भाव जर असेल तर घरातल्या घरात उपासना केला तरीही तो देव पावतो. इथे त्यासाठी काहीही राजा व्हायची किंवा तशी गरज नाही आहे. पण जर राजा तुम्ही आहात तर राजासारखं विप्रपूजन करा, व राजासारखं देवतापूजन करा. राजा आहे म्हणून मग नुसतंच महादेवाच्या अंगावरती एक तांब्यावर पाणी ओतून तो पावणार नाही. एक लोटा जल सब समस्या का हल. कोणासाठी? ज्याला काहीच नाही आहे, माहीत नाही तो शिव, त्या नास्तिकासाठी आहे. राजासाठी तर त्यानं राजसारखी पूजा केली पाहिजे. म्हणजे यथाशक्ती जेव्हा शब्द वापरतात तर ती ही शक्ती आहे, मानसिक आणि आर्थिक दोन्ही, शारीरिक पण. मग यथाशक्ती करायचं आहे. उपरती आणि प्रायश्चित्त झाल्यानंतर कोणतेही साधन जरी नसेल तरी व्रत भावपूर्ण जर केलं तर तो नारायण पावतो, हे सांगणारा हा महत्त्वाचा आजचा अध्याय. इथे आपण थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा. नमो नारायण.